अशोक खरातकडे कोट्यावधींची संपत्ती. आकडे बघून सर्वच जण शॉक. भोंदू बाबाकडे असे काही वस्तू आहे जे आजपर्यंत कोणाकडे नाही. लिंग पिसाट अशोक खरातकडे एकूण किती संपत्ती, आपण आज सर्वच बाहेर काढू. लिंग पिसाट अशोक खरात या प्रकरणाने सध्या राज्यात खळबळ माजली आहे. या प्रकरणी दररोज नवनवीन धक्कादायक खुलासे होताना दिसत आहेत. अशोक खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार करून बलात्कार केल्याची तक्रार समोर येताच अटक करण्यात आली. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोंदू बाबा अशोक खरातची कुंडली बाहेर काढली आहे. त्याच्याकडे एकूण किती संपत्ती आहे, त्याचे सीए कोण होते, त्याने नेमकं हे सर्व कसं केलं, हे सर्व सांगितले आहे. अशोक खरातच्या एकूण संपत्तीविषयी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की आरोपीची प्रॉपर्टी कुठे कुठे आहे याची माहिती घेतली आहे. मिरगाव येथे 33 एकर, पाथर्डी गाव 10 एकर, नाशिक सिन्नर 10 एकर, राहता अहिल्यानगर 4.5 एकर, काकडी तालुका शिरडा विमानतळ 5.5 एकर रट, पाथर्डी फाटा फ्लॅट, ओझर जिल्हा नाशिक 5 गुंठ्याचा प्लॉट, पनवेल 40 गुंठे प्लॉट, कॅनडा कोर्ट नाशिक ऑफिस 180 स्क्वेअर फूट, संगमनेर मुलीच्या नावावर 80 गुंठे प्लॉट, पुणे मुलीच्या नावावर प्लॉट. पुढे ते म्हणाले, नाशिक कर्मयोगी नगर बंगला, शिर्डी तालुका राहता साई सिल्वर ओक मंगल कार्यालय, सिन्नर 5 जणात 6 एकर जमीन, मिरगाव फार्म हाऊस, स्वतःकडे 12 तोळे सोने, पत्नीकडे 20 तोळे सोने, पत्नीच्या नावे डीमॅट अकाउंटवर 1 ते 2 लाख गुंतवणूक, 5 बँक खाते, 40 कोटी 87 लाखाचे बाजार मूल्य आहे. पुढे अशोक खरातच्या सीए विषयी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की सीए कोण आहे, त्याने कोणत्या देशात प्रवास केला, तर अमेरिका, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, UAE, साऊथ आफ्रिका, युथोपिया, तांझानिया, मलेशिया, पेरू, केनिया, युगांडा, कंबोडियात प्रवास, अशी माहिती समोर आली आहे. तसेच अशोक खरातने त्याच्या नातेवाईकांच्या नावावर तर संपत्ती घेतली नाही ना, याची चौकशी करण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. आरोपीच्या नातेवाईकांवर असलेल्या प्रॉपर्टीची माहिती घेत आहेत. आरोपीने कर चुकवेगिरी केली असेल तर आयकर विभाग कारवाईसाठी पत्रव्यवहार करणार आहे. खरात सोबत वरिष्ठ अधिकाऱ्याने आर्थिक गैरव्यवहार केला का याची चौकशी सुरू आहे. शिवनिका संस्थान कार्यकारी संचालक मंडळाची सखोल चौकशी करण्यात येत आहेत. इतरही संस्था किंवा ट्रस्ट असेल तर त्याची चौकशी सुरू आहे. त्यातील कार्यकारी मंडळाची चौकशी करण्यात येईल असे ते पुढे म्हणाले.